नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातल्या संपूर्ण ज्या काही चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर्स आहेत, ते सगळे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्या बाहेर काही त्या ठिकाणी जाणार नाही. सगळ्या बाबी आपण इथे व्यवस्थितरित्या कव्हर केलेल्या आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा त्या ठिकाणी करायचे. अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळत जातील. पहिला प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्यात भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं असा प्रश्न आहे किंवा उघडण्यात आला असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असेल केरळ. केरळमध्ये भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय उघडण्यात आले आहे. नुकतेच आधारचे नवीन सीईओ कोण झाले आहेत तर सौरभ विजय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. UIDAI चे नवीन सीईओ म्हणजेच आधारचे नवीन सीईओ जे आहेत ते सौरभ विजय तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ द पोलार स्टार देऊन त्यांचा गौरव केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो स्वीडन. लक्षात ठेवा, स्वीडन या देशाने आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी यांना ऑर्डर ऑफ द पोलार स्टार हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय. सर्वोच्च त्या देशाचा तो पुरस्कार आहे. पुढे जाऊयात. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात आली होती किंवा मोहीम जी आहे ती राबवण्यात आली तर ऑपरेशन अंतिम प्रहर या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील जे काही नक्षली भाग आहे ते नक्षलमुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, मे 2026 मध्ये 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर असेल नवी दिल्ली. नवी दिल्लीमध्ये 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने हरमनप्रीत कौर ला त्या ठिकाणी एकंदरीत जर आपण बघितलं तिचा सन्मान करण्यात आला. मग ही हरमनप्रीत कौर जी आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे नुकताच पद्मश्री पुरस्काराचं वितरण झालं आणि त्याच्यामध्ये हरमनप्रीत कौरला पद्मश्री मिळाला, ती क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढे जाऊयात. प्रगती 2026 मध्ये जवळपास 12 देशांचा सहभाग असलेली लष्करी सराव आहे. भारतात कोणत्या ठिकाणी तो आयोजित करण्यात आला होता तर मेघालयामधील उमरोई नावाचं ठिकाण आहे, तिथे 12 देशांचा सहभाग असलेला लष्करी सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. पुढे जाऊयात. नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान FAO तर्फे त्यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला असा प्रश्न आपल्या समोर आहे तर ॲग्रिकोला नावाचा जो काही पुरस्कार आहे तो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. इटलीच्या दौऱ्यादरम्यान त्यांना FAO तर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 2026 मध्ये ब्रिक्सची जी काही बैठक आहे ती कोण्या ठिकाणी होणार आहे असा प्रश्न आपल्या समोर आहे तर लक्षात ठेवा भारत हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 2026 मध्ये ब्रिक्स परिषद जी आहे ती भारतामध्ये होणार आहे. कोणत्या बॅडमिंटन संघाने थॉमस कप 2026 जिंकला असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल चीन. त्यानंतर बघा, जगभरामध्ये दरवर्षी मदर्स डे केव्हा साजरा केला जातो तर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी काय केलं जातं मित्रांनो, जगभरामध्ये मदर्स डे जो आहे तो साजरा केला जातो. पुढे जाऊयात. झारखंडमधील कोणत्या जिल्ह्याला देशातील पहिला मोती उत्पादन समूह म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर झारखंडमधील हजीराबाग नावाचा जो काही जिल्हा आहे तो देशातील पहिला मोती उत्पादन क्लस्टर म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलंय. पहिल्या वेळेला घडामोडी प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर ब्रिक्स 2026 भारत, कोणत्या बॅडमिंटन संघाने थॉमस कप जिंकला तर चीन. लक्षात ठेवा. आणि मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. पुढे जाऊया. 2026 सालासाठी कोणत्या 2 भारतीयांना पुलतीजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर श्री आनंद आणि सुश्री शर्मा यांना त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष नुकतेच कोण झाले आहेत तर प्रसून जोशी. लक्षात ठेवायचे तुम्हाला, हे प्रसार भारतीचे नुकतेच त्या ठिकाणी नवीन अध्यक्ष जे आहेत ते झालेले आहेत. नुकतेच RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रोहित जैन. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. RBIचे हे नवीन डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहेत रोहित जैन. त्यानंतर बघा, 27 मे 2026 रोजी ULAS कार्यक्रमाअंतर्गत 99 पॉईंट म्हणजे उल्हास कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, त्याला शॉर्टमध्ये उल्हास कार्यक्रम म्हटलं जातं. उल्हास कार्यक्रमाअंतर्गत 99.82% साक्षरता दरासह कोणतं राज्य भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल सिक्कीम. सिक्कीम हे भारताचं 5वं पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे. पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, जर तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरच्या PDF जर हवे असेल तर आपलं वसुंधरा अकॅडमी नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक जी आहे
ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते, तिथून तुम्ही ते जॉईन करा. आणि मी मंथली तुम्हाला याच्यावर फ्रीमध्ये त्या ठिकाणी ह्या ज्या काही सगळ्या PDF आहेत त्या प्रोव्हाइड आपल्या या चॅनलवर त्या ठिकाणी केल्या जातात. तुम्ही बघू शकता की या सगळ्या PDF ज्या आहेत त्या तुम्हाला मोफतमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईनर स्वरूपामध्ये ह्या अशा एकदम व्यवस्थित पॅटर्नमध्ये ते त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी मिळून जातील. त्यासाठी नक्कीच आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे सर्वांनी. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पुढे जाऊयात. मे 2026 मध्ये मंजूर झालेली भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावेल असा प्रश्न आहे. तर जिंद ते सोनीपत लक्षात ठेवा, या मार्गावर भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावणार आहे. पहिला आहे आणि त्यातल्या हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे. जिंद ते सोनीपत हे ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. भारताच्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट बनल्या आणि त्यांना युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 ने सन्मानित सुद्धा करण्यात आलं. त्या कोण होत्या? तर मेजर अभिलाषा बराक लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताच्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट त्या आहेत आणि त्यांना युनायटेड नेशन्सचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड त्या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. IMP करून ठेवायचं आहे. मेजर अभिलाषा लक्षात ठेवा. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री नुकतेच कोण झाले आहेत? तर शुभेंदू अधिकारी लक्षात ठेवा. हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनलेले आहेत. नुकतंच सत्तांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. BJPचे शुभेंदू अधिकारी जे आहेत ते नवीन त्या ठिकाणी काय आहेत? मुख्यमंत्री आहेत. अपनापन नरेंद्र मोदी के साथ मेरा अनुभव हे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवराज सिंह चौहान लक्षात ठेवायचे. यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे अपनापन नरेंद्र मोदी के साथ मेरा अनुभव. आता बऱ्याचदा आपण पाहतो की जे काही पुस्तकं असतात एखाद्या वर्षातले त्यावर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. युगांडाचे अध्यक्ष म्हणून 7व्यांदा कोणी शपथ घेतली? तर योवेरी मुसेवेनी नावाचे जे काही गृहस्थ आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांनी काय केलं आहे? युगांडाचे अध्यक्ष म्हणून 7व्यांदा शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे. योवेरी युगांडा असं लक्षात ठेवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशाच्या दौऱ्यावर निघालेले होते मागे आणि मग त्यांचा पहिला दौरा कोणत्या देशाचा असेल म्हणजे होता? तर ते सगळ्यात आधी UAEला गेले, त्यानंतर ते युरोपमध्ये गेले. युरोपमधल्या वेगळ्या देशांना त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्या आणि आपण बघितलं होतं की मागे ते इटलीला सुद्धा या दौऱ्यादरम्यान गेलेले होते आणि त्या ठिकाणी तुम्ही ते मेलोडी चॉकलेट वगैरे सगळ्या बाबी बघितल्या असतील. मग तिथला पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. ओके. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने भोजशाळा संकुलाला मंदिर म्हणून घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मध्य प्रदेश. ठीक आहे. उच्च न्यायालयाने भोजशाळा संकुलाला मंदिर म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढे जाऊयात. भारतीय स्वायत्त लढाऊ विमान कालभैरव युरोपमध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत तयार केलं जाईल? ऑपरेशन 777, ऑपरेशन 777 लक्षात ठेवायचं आहे किंवा ऑपरेशन 777 लक्षात ठेवायचं आहे. या अंतर्गत भारतीय स्वायत्त लढाऊ विमान कालभैरव युरोपमध्ये त्या ठिकाणी या ऑपरेशन अंतर्गत तयार केलं जाणार आहे. विकास भारत रोजगार आणि उपजीविका अभियान अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामीण भागातील हमीयुक्त वेतन रोजगार प्रति आर्थिक वर्ष किती दिवसांनी वाढवण्यात आलेला आहे? तर 125. पूर्वी जर आपण बघितलं तर रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवस आपल्याला त्या ठिकाणी रोजगार मिळत होता. मात्र आता या अधिनियमाअंतर्गत 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे. मे 2026 मध्ये भारताच्या प्रगत अग्नी क्षेपणास्त्रामध्ये यशस्वी चाचणी केलेल्या MIRV तंत्रज्ञानाचे महत्त्व काय आहे? त्याचं उत्तर असेल तर यामुळे क्षेपणास्त्राला वेगळ्या ठिकाणी लक्ष्य करून अनेक युद्ध सामग्री वाहून नेणं वगैरे शक्य होणार आहे. लक्षात ठेवा. ओके. पुढे जाऊयात. स्वच्छ आणि हरित पंचायत श्रेणीत अव्वल ठरलेली कवार्था नॉर्थ विलेज काउन्सिल कोणत्या राज्यात आहे? तर मिझोरम. लक्षात ठेवा. आता मुळात जर आपण बघितलं मित्रांनो तर स्वच्छ आणि हरित पंचायत श्रेणीमध्ये अव्वल ठरलेली ही पंचायत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कवार्था नॉर्थ विलेज काउन्सिल, जी की मिझोरममध्ये त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊयात. भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या व्याघ्र प्रकल्पात उभारले जाईल? तर पलामू व्याघ्र अभयारण्य. लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र लक्षात ठेवा हे पलामू व्याघ्र अभयारण्यामध्ये उभारलं जाणार आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 78वा आहे. लक्षात ठेवा. आता ही मे मधली आकडेवारी आहे. याआधी जर आपण बघितलं तर पहिल्या तिमाहीतली आकडेवारी बघितली होती त्यावेळेस हा क्रमांक जो आहे तो भारताचा वेगळा होता. आत्ता मे 2026
इंडेक्समध्ये जर आपण बघितलं भारताचा क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 78वा आहे. ही आकडेवारी बदलत असते, लक्षात ठेवा. दक्षिण आशियाई वेट लिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर सहदेव यादव. ठीक आहे, सहदेव यादव यांची दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल, याचा फायदा जर तुम्हाला नक्कीच होत असेल तर नक्कीच एक कमेंट तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा त्या ठिकाणी करायचं आहे. तेवढंच मोटिवेशन मिळून जाईल. कोणत्या कारवाई अंतर्गत भारतात बनवलेल्या कॅप्टगॉन गोळ्या आणि पावडरची पहिली जप्ती करण्यात आली होती? तर ऑपरेशन रेज पील या अंतर्गत भारतात बनवलेल्या कॅप्टगॉन गोळ्या आणि पावडरची पहिली जप्ती जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. बंदी वगैरे त्याच्यावर होती, त्यामुळे तो भाग लक्षात ठेवायचा आहे. सर्वसमावेशक विकासासाठी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट सक्षम सुरू केला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वसमावेशक विकासासाठी प्रोजेक्ट सक्षम त्या ठिकाणी सुरू केला आहे. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग केलेले गंगेतील मऊ कवचाचे कासव कोठे सोडण्यात आले? तर काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये ते त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग म्हणजे त्याच्यावर बसवलेलं हे कासव आहे, त्याला काझीरंगामध्ये त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन कोणी केले? तर भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे जाऊयात. कोणत्या राज्य सरकारने नवीन लोकसंख्या धोरणाअंतर्गत तिसऱ्या मुलासाठी 30,000 रुपये, चौथ्या मुलासाठी 40,000 रुपये जाहीर केले आहेत? या प्रश्नाचं उत्तर असेल आंध्र प्रदेश. एकंदरीत जर आपण बघितलं तर तिथे आता सध्या नवीन लोकसंख्या धोरण आहे आणि त्यानुसार जास्तीत जास्त अपत्य जन्माला यावेत यासाठी ते प्रोत्साहनपर अशा स्वरूपाचे रक्कम जी आहे ती त्या सरकारने जाहीर केलेली आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल अजय कोचर. हे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख त्या ठिकाणी बनलेले आहेत. कोणते राज्य भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल सिक्कीम, लक्षात ठेवा. त्यानंतर DK शिवकुमार हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत? तर कर्नाटकचे, लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसची सत्ता आहे आणि एकंदरीतच तिथे 2.5 वर्ष असं त्या ठिकाणी ठरलं होतं आणि त्यानुसार मध्ये जर आपण बघितलं तर DK शिवकुमार यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री आता बनवण्यात आलेला आहे. कर्नाटक, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय उघडण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल केरळ. केरळमध्ये भारताचं पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय, पहिलं वगैरे असतं ते एकदम नोट करून ठेवायचं आहे आणि तुमच्यापैकी जर कोणी त्या ठिकाणी नोट करत असेल तर चांगलंच आहे. असे आपण त्या आपल्या नोट्स टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये तुम्हाला त्या देणारच आहोत. तिथून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता. पुढे जाऊयात. संयुक्त राष्ट्र महासभेने जगभरात दरवर्षी जागतिक फुटबॉल दिन कोणत्या तारखेला साजरा केला जाईल असे घोषित केले आहे? तर 25 मे ही तारीख लक्षात ठेवा. जागतिक फुटबॉल दिन या तारखेला साजरा केला जाणार आहे. किती व्यक्तिमत्वांना म्हणजे किती व्यक्तींना या 2026 वर्षी पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला? तर जवळपास 131 व्यक्तिमत्वांना पद्म पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. जगभरामध्ये, पुढचा प्रश्न बघा, जगभरामध्ये दरवर्षी जागतिक थायरॉइड दिन केव्हा साजरा केला जातो? तर 25 मे या दिवशी जागतिक थायरॉइड दिन जो आहे तो साजरा केला जातो. पुढे जाऊयात. भारतातील सर्वात वेगवान धावपटू जो आहे तो कोण ठरला आहे? तर गुरिंदरवीर सिंग, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. हा भारतातील सर्वात वेगवान धावपटू ठरलेला आहे. गुरिंदरवीर सिंग इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, कसलाही पापड पसार आपण इथे त्या ठिकाणी पाहणार नाही. एकदम क्वालिटी कंटेंट आणि रॅपिड फायर पद्धतीनं असणार आहे. तुमचा वेळ जो आहे तो या ठिकाणी वाया न जावा यासाठीचा हा प्रयत्न आपण इथे ठेवला आहे. ठीक आहे, चला. पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी प्रथमच कोणत्या राज्याने पाण्याचा 7बारा विकसित करण्याचा निर्णय घेतला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल महाराष्ट्र. महाराष्ट्राने पाण्याचा 7बारा विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ कोणत्या सरकारने विधानसभेमध्ये समान नागरी संहिता विधेयक मांडले? तर या प्रश्नाचं उत्तर असेल आसाम. म्हणजे लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे पहिलं राज्य होतं, त्यानंतर गुजरात बनलं आणि आता तिसरं राज्य जे आहे ते आसाम त्या ठिकाणी बनलेलं आहे, ज्यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये समान नागरी संहिता विधेयक जे आहे ते मांडलेलं आहे. स्वातंत्र्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की गोवा हे राज्य जे आहे ते समान नागरी कायदा लागू असलेलं हे राज्य होतं. पुढे जाऊया. देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली आहे?
तर चंद्रपूरमधलं ब्रह्मपुरी लक्षात ठेवा, जवळपास 47 अंशपेक्षा जास्त टेम्परेचर त्या ठिकाणी गेलेलं होतं. ठीक आहे. कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात कोणी केली किंवा कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना कोणी केली, तर महाराष्ट्राचा आहे हा अभिजित दिपके याने याची सुरुवात जी आहे ती केलेली होती. पुढे जाऊयात. भारतातील पहिले स्वतंत्र AI मंत्रालय कोणतं मंत्रालय आहे? AI मंत्रालय आहे. स्थापन करणारं राज्य कोणतं असेल तर केरळ आहे, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे, भारतातील पहिले स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करणारं राज्य केरळ, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. अखिल भारतीय मराठी पाठ्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना अखिल भारतीय मराठी पाठ्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुढे जाऊया. जनगणना 2027 प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोणत्या गावाने 100% स्वयंगणना पूर्ण केली, तर मूठ नावाचं गाव, लक्षात ठेवा, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे. त्यांनी 100% स्वयंगणना पूर्ण केली आहे. पुढे जाऊयात. केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली, तर या प्रश्नाचं उत्तर असेल VD सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर बघा, जुलै 2026 पासून राज्यात जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे, तर महाराष्ट्र, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर देशातील पहिला आहे आणि महाराष्ट्रातला आहे असे प्रश्न विचारले गेले आहेत. तर राज्यात जमीन मालकी हक्क कायदा कोणता? जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. कोणता युरोपीय देश भारताच्या शुक्रयान मोहिमेत सामील झाला आहे, तर स्वीडन हा देश, लक्षात ठेवा, भारताच्या शुक्रयान मोहिमेमध्ये तो सहभागी झाला आहे. पुढे बघा. BSF मध्ये नवीन उपमहानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर सुरेंद्र कुमार झा हे BSFचे नवीन उपमहानिरीक्षक बनलेले आहेत. पुढे जाऊयात. RBIचे नवे कार्यकारी संचालक म्हणून नुकतेच कोणी पदभार स्वीकारला आहे, तर गुणवीर सिंग यांनी RBIचे नवे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्या देशाच्या लेखिका यांग शुआंग यांनी 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे, तर त्या तायवानच्या आहेत, लक्षात ठेवा. तायवानच्या लेखिका यांग शुआंग यांनी 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला. IMP करून ठेवा, अत्यंत महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊयात. मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र झारखंडमध्ये त्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. आपण बघितले, भारताचं पहिलं त्या ठिकाणी असणार आहे. कोणत्या राज्य सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केल्या आहे, तर पश्चिम बंगाल. या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल, लक्षात ठेवा. या पश्चिम बंगाल राज्य सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केली आहे. ठीक आहे. आता VD सतीश केरळ राज्याचे कितवे मुख्यमंत्री, तर 13वे मुख्यमंत्री कोण, तर VD सतीशन. दोन्ही साईडने लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2026 केव्हा साजरा केला जातो, तर 18 मे, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जो आहे तो 18 मेला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. नुकतेच पुन्हा माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच विक्रम कोणी मोडला, तर कामी रिटा शेर्पा ह्या, लक्षात ठेवायचे, यांनी पुन्हा माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. इटालियन ओपन 2026चे विजेतेपद कोणी पटकावले, तर जॅनिक सिनर हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इटालियन ओपन 2026चं विजेतेपद जे आहे ते जेनिक सिनरने त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. चिकन नेक कॉरिडॉर आणखी कोणत्या नावाने ओळखला जातो? सध्या चिकन नेक कॉरिडॉर जो आहे तो चर्चेमध्ये आहे. तो सिलिगुडी कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवा. चिकन नेकलाच सिलिगुडी कॉरिडॉर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याच्याबद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण की ते सध्या चर्चेमध्ये आहे. आता चिकन नेक आहे कुठे, तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडी शहराभोवती असलेला सुमारे 22 किलोमीटर रुंद आणि 60 किलोमीटर लांबीचा भूभाग आहे. आणि हा भूभाग का महत्वाचा आहे, कारण की भारताच्या मुख्य भूमीला तो काय करतो, ईशान्येकडील 8 राज्यांशी जोडणारा एकमेव अरुंद रस्ता त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले, ते म्हणजे चिकन नेक. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा, तो अरुंद असा त्या ठिकाणी रस्ता आहे जो की ईशान्येकडील 8 राज्यांना जोडतो. मात्र इथं जर आपण बघितलं तर कसले म्हणजे इथे रस्ते वगैरे त्या ठिकाणी बनवणं असेल, या सगळ्या बाबी असेल. मात्र ममता बॅनर्जी यांच्यामुळे काही बाबी करता येत नव्हत्या, तर सध्या तो त्याच्यामुळेच इथे चर्चेमध्ये आलेला आहे. चिकन नेकलाच सिलिगुडी कॉरिडॉर असं म्हटलं जातं. ते आपल्या ईशान्येकडील 8 राज्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा. 2025-26 हंगामात कोणत्या फुटबॉल क्लबने प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकलेलं आहे, तर आर्सेनल, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. कोणत्या अंतराळ संस्थेने स्माईल मोहिमेचे अंतराळयान प्रक्षेपित केले,
तर युरोपियन स्पेस एजन्सी लक्षात ठेवा. या युरोपियन स्पेस एजन्सीने स्माईल मोहिमेचे अंतराळयान प्रक्षेपित केले आहे. पुढे जाऊया. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या? तर सरोज शर्मा तुम्हाला लक्षात ठेवायचे. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष सरोज शर्मा. पुढे बघा. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी कोणी तयार केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल चीन. चीनने जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी जी आहे ती तयार केली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील पहिला अडथळामुक्त टोल प्लाझा कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आला? तर दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्ग म्हणजे NH48 यावर पहिला अडथळामुक्त टोल प्लाझा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर. पहिलं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा. भारताचे पहिले स्वदेशी AI शक्तीवर चालणारे स्वायत्त लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपीय देशात तयार केलं जाईल? तर पोर्तुगाल लक्षात ठेवा. या देशामध्ये भारताचे पहिले स्वदेशी AI शक्तीवर चालणारे हे लढाऊ विमान आहे कालभैरव त्याचं नाव आहे आणि ते पोर्तुगाल येथे तयार केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले अवकाश शहर कोणते? तर आंध्र प्रदेशातील तिरुपती किंवा रौथुसुरू माला नावाचं जे काही हे शहर आहे ते भारतातील पहिलं अवकाश शहर त्या ठिकाणी ठरलं आहे. पुढे जाऊयात. भारतातील पहिली कागद विरहित न्यायपालिका असलेलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर असेल सिक्कीम. लक्षात ठेवा. पुढे बघूयात पुढचा प्रश्न. भारतात प्रथमच रेल्वे ट्रॅक दरम्यानच्या रिकाम्या जागेमध्ये कोणत्या ठिकाणी सोलार पॅनल बसवण्यात आलेले आहेत? तर हिंगणा डेपो नागपूर या ठिकाणी म्हणजे प्रथमच रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान काय करण्यात आलेलं आहे? रिकाम्या जागामध्ये सोलार पॅनल बसवण्यात आलेले आहेत. पुढे बघा. भारतातील पहिले LPG गॅस ATM कुठे सुरू करण्यात आले? तर हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी पहिलं LPG गॅस ATM आहे. लक्षात ठेवा. पहिलं LPG गॅस ATM. ओके. पुढे जाऊयात. भारतपूर का एकंदरीत जर आपण बघितलं, चला थोडासा हा प्रश्न जो आहे तो मला वाटतं त्या ठिकाणी काहीतरी रॉंग आलेला आहे, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. पुढे जाऊयात. ब्रिटनमधील सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर कोण बनले आहेत? तर तुषार कुमार. लक्षात ठेवा. कधी कधी असे सुद्धा प्रश्न येतात की ब्रिटनमधील सर्वात म्हणजे ते भारतीय वंशाचे असल्यामुळे प्रश्न विचारले जातात. तर ब्रिटनमधील सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर तुषार कुमार लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2026 महाराष्ट्रातील कोणाला मिळाला आहे? तर उज्ज्वला. लक्षात ठेवायचे. उज्ज्वला महादेव सोयम यांना नायटिंगेल पुरस्कार 2026 जो आहे तो मिळालेला आहे महाराष्ट्रीयन व्यक्तीला. पुढे बघा. खोपोली कुसगाव घाट टाळण्यासाठी कोणता प्रकल्प उभारण्यात आला? तर मिसिंग लिंक प्रकल्प. लक्षात ठेवायचे. सध्या चर्चेमधला हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे. पुणे मुंबई या दोन शहरादरम्यानचं अंतर जे आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि घाटामध्ये होणारे जे काही अपघात असतील किंवा लागणारा वेळ असेल ते वाचण्यासाठी हा मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे खोपोली कुसगाव घाट टाळण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. ओके. पुढे जाऊयात. NS राजा सुब्रमणी हे आत्तापर्यंत भारताचे म्हणजे कितवे CDS राहिले आहेत, म्हणजे कितवे CDS बनलेले आहेत? तर तिसरे. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे नवीन CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर NS राजा सुब्रमणी. आणि NS राजा सुब्रमणी हे भारताचे कितवे CDS आहेत? तर तिसरे CDS आहेत. लक्षात ठेवा. पुढे बघा. मे 2026 मध्ये इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? तर अली फलीह कादिम हे इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत. पुढे जाऊयात. तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकला? तर यांग शुआंग झी आणि लिन किंग यांनी त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय केलेला आहे, हा किताब जो आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे तो यांग शुआंग झी आणि लिन किंग यांनी त्या ठिकाणी जिंकलेला आहे. आता इथे थोडासा मध्ये प्रश्न आहे. लक्षात ठेवा. हा कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली? तर पंजाब राज्य सरकारने मेरी रसोई योजना जी आहे ती सुरू केली आहे. पुढे बघा. जागतिक ॲथलेटिक्स दिन 2026 मध्ये केव्हा साजरा करण्यात आला होता? तर 7 मे या दिवशी तो साजरा करण्यात आलेला होता. पुढे बघा. भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स
चा 26वा सदस्य देश कोणता असेल असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर सौदी अरेबिया जो आहे तो इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश बनलेला आहे. आणि या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची जी काही स्थापना आहे ती भारताच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये सध्या सौदी अरेबिया हा देश जो आहे तो ऍड झालेला आहे. पुढे बघा, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी भारताचे पहिले शैवाळ वृक्ष कोठे लावण्यात आले. तर मध्य प्रदेशातल्या भोपाळ या ठिकाणी भारतातले पहिले शैवाळ वृक्ष जे आहे ते लावण्यात आलेले आहे. मे 2026 मध्ये 41वा वार्षिक संयुक्त लष्करी सराव बालिकातन 2026 कोणत्या 2 देशांदरम्यान संपन्न झाला. तर USA आणि फिलिपिन्स या 2 देशांदरम्यान बालिकातन 2026 हा लष्करी सराव संपन्न झालेला आहे. कोणत्या भारतीय शिक्षिकेला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं. तर सोमा मंडल यांना केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात, भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले. आत्ताच आपण बघितलं होतं NS राजा सुब्रमणी हे भारताचे 3रे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS त्या ठिकाणी बनलेले आहेत. पुढे बघा, भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता ठरला आहे. तर त्रिनिदाद आणि टोबॅगो लक्षात ठेवायचं, UPI पेमेंट त्या ठिकाणी त्या देशांमध्ये चालणार आहे. कोणत्या देशाने गॅबी नावाचा आपला पहिला मानवाकृती रोबोट भिक्षू सादर केला. तर दक्षिण कोरिया. तुम्ही चर्चेमध्ये हा मुद्दा आहे बघितलेला असेल की गॅबी नावाचा एक पहिला मानवकृती रोबोट भिक्षू जो आहे तो त्यांनी सादर केला, म्हणजे रोबोटलाच भिक्षू बनवण्यात आलेला आहे आणि ते दक्षिण कोरियाने केले, लक्षात ठेवा. मे 2026 मध्ये भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली. तर कृष्ण स्वामीनाथन हे भारताचे नवीन नौदल प्रमुख बनलेले आहेत. मित्रांनो, या लेक्चरची काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असाच तुम्हाला क्वालिटी कंटेंट जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर नक्कीच एक प्रकारे प्रेरणा मिळते आणि आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवले जातात. तर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अशा स्वरूपामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. मंथली PDF फ्रीमध्ये त्या ठिकाणी मिळून जातील आणि एकदम PDF द्यायची म्हणून कशी PDF नाही, एकदम व्यवस्थितरित्या आपण हे PDF जे आहे ते तुम्हाला इथे देतो, प्रश्न आणि त्याचं ऑनलाईन स्वरूपामध्ये, जे की तुम्हाला प्रिंट सुद्धा त्या ठिकाणी करून घेता येईल. नंतर मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करून तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं थांबूयात. नक्कीच जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून ते तुम्ही जॉईन करू शकता. थांबूयात. थँक्यू सो मच.